प्रियंका शंखनाथ प्रस्तुत विशेष मुलाखत मध्ये आपलं स्वागत आहे. कवी मंगेश पाडगावकर फार सुंदर म्हणतात, मोर धुंद नाचतो म्हणून आपण का सुन्न व्हायचं, कोकिळ सुंदर गातो म्हणून आपण का खिन्न व्हायचं, तुलना करीत बसायचं नसतं ग, कारण प्रत्येकाचं वेगळंपण असतं ग. असंच वेगळंपण असलेलं एक व्यक्तिमत्व आज आपण घेऊन आलेलं आहोत. आता आपल्या सोबत आहेत आरोह संस्थेच्या संस्थापक विशाखाराव जठार मॅम, ज्यांनी गरीब व आदिवासी महिलांसाठी आरोह या संस्थेची स्थापना केली. आरोह बद्दलची संपूर्ण माहिती आपण मॅम कडनं जाणून घेऊयात. चला तर मग आजच्या चर्चेला आपण सुरुवात करूयात. नमस्कार मॅम, शंखनाथ प्रस्तुत विशेष मुलाखत मध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार मॅम, मला सांगा की आरोह या संस्थेची स्थापना कशासाठी झाली? आरोह या संस्थेची स्थापना कशासाठी झाली ह्याच्या आधी थोडंसं मी आरोह संस्थेची सुरुवात कशी झाली ते सांगते. मी आणि माझी सहकारी शर्मिष्ठा गांधी, आम्ही मार्केट रिसर्च एजन्सी होती आमची, आणि सेंट्रल इंडियामध्ये आम्ही जवळजवळ 100पेक्षा जास्त कॉर्पोरेट्सना आणि इन्स्टिट्यूशन्सना आम्ही मार्केटिंग कन्सल्टन्सी, मार्केटिंग ट्रेनिंग आणि मार्केट रिसर्च या सर्व्हिसेस आम्ही प्रोव्हाइड करत होतो. आमचं दोघींचंही बॅकग्राऊंड MBA, तिचं कॉम्प्युटर्स आणि माझं मार्केटिंग असल्यामुळे कॉर्पोरेट ट्रेनिंगच्या बरोबरच आम्ही बाकीचेही कन्सल्टन्सी करता करता काही सिडबी पुरस्कृत एक NGO साठी वर्कशॉप घेतलं. NGO साठी वर्कशॉप हे होतं की महिलांच्या लाईव्हलीहूड निगडीत काय प्रश्न आहेत ते समजावून घ्यायचे आणि त्यांना सोल्युशन द्यायचे. अशासाठी हे 3 दिवसाचं रेसिडेन्शियल NGO हेडसाठी वर्कशॉप घेतलं. NGO हेडसाठी वर्कशॉप घेतल्यानंतर त्यांच्याकडनं अशी विचारणा आली की आमच्या संस्थेशी निगडीत बरेचसे स्वयंसहायता गट महिलांचे तयार झालेले आहेत आणि ते सक्षम आहेत, पण आता पुढे काय करायचं असं आम्हाला काही समजत नाहीये, तर तुम्ही त्याच्या बाबतीत काही मार्गदर्शन करू शकाल का? तर अशी जेव्हा विचारणा झाली तेव्हा आम्ही विचारातच पडलो, कारण आमचं सगळंच बॅकग्राऊंड पहिल्यापासून आतापर्यंत, म्हणजे एस्पेशली माझं हे मार्केटिंगच्या ह्याच्यात होतं आणि माझी जी सहकारी होती तिचं कॉम्प्युटर एज्युकेशनमध्ये होतं. तर त्याच्यामुळे एक सामाजिक बांधिलकी किंवा गरीब वर्गांसाठी काम करणं, आदिवासी भागासाठी काम करणं, हे आमच्या दृष्टीने हे सगळं अगदी नवीनच गोष्ट होती. पण खूप आग्रह झाला आणि मग आम्ही गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा या भागामध्ये आम्ही दोघीजणी गेलो. तर तिथल्या आदिवासी गटांशी आम्ही काही चर्चा केली, त्यांच्याबरोबर राहिलो, तो सगळा भाग फिरून पाहिला आणि असं वाटलं की आपला आतापर्यंतचा जो अनुभव आहे, जे आपलं ज्ञान आहे, ह्याचा आपण कुठेतरी याच्यासाठी उपयोग करू शकतोय. आणि त्या दृष्टीने मग आम्ही ते काम चालू केलं. तर त्याच्यामध्ये अधिक उत्पादनाची निवड करणं, त्याचं स्टँडर्डायझेशन करणं, त्याचं पॅकेजिंग करणं, त्या महिलांचं ट्रेनिंग करणं. कारण एक छोटा जरी लाईव्हलीहूड रिलेटेड बिझनेस म्हटला तरी ह्या सगळ्या ज्या मोठ्या बिझनेसला लागू होणाऱ्या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या छोट्या बिझनेसच्या दृष्टीनेही लागू असतातच. तर त्या दृष्टीने आम्ही ती सुरुवात केली, त्याचं मग ब्रँडिंग केलं आणि मग त्याचं आरण्यक नावाने ती उत्पादनं, जी जंगलावर आधारित उत्पादनं आहेत, ती मार्केटमध्ये यायला सुरुवात झाली. हे जेव्हा पाहिलं की अशा पद्धतीचं काम खूप छान झालेलं आहे आणि त्या आदिवासी भागातील महिला काम करायला लागलेल्या आहेत, हे पाहिल्यानंतर मग बाकीच्याही संस्था आणि त्याचप्रमाणे गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन्स कडनं खूप मागणी यायला लागली की तुम्ही आमच्याही महिलांना ट्रेनिंग द्या आणि त्याचप्रमाणे काही उत्पादनं आपल्याला मार्केटमध्ये आणता येतील का याचा तुम्ही विचार करा, की ज्या योगे ह्या महिलांचं एक काय म्हणायचं सक्षमीकरणाची प्रक्रिया चालू होईल आणि आर्थिक स्वावलंबनाकडे वाटचाल चालू होईल. तर त्या दृष्टीने मग ते काम चालू झालं आणि मग तेव्हा आम्ही मग ही आरोह संस्थेची सुरुवात केली आणि त्याचं रजिस्ट्रेशन केलं. अच्छा,
आणि मग ते काम जरा आपलं काय म्हणूया की एक ऑर्गनाइज्ड पद्धतीने काम चालू केलं. म्हणजे आधी आम्ही दोघीच जणी करत होतो, त्याच्यामध्ये मग बाकीचेही महिला जुळत गेल्या, बाकीचेही लोक जुळत गेले, वेगवेगळ्या संस्था जुळत गेल्या, त्याचप्रमाणे गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्सही जुळत गेल्या आणि तशी ही सुरुवात झाली. अच्छा. खरं तर आरोची सुरुवात ही फार सुंदररित्या झालेली आहे आणि आपण म्हणू शकतो की आरोच्या माध्यमातून महिला सक्षम बनत चाललेल्या आहेत. मग मला सांगा की आरोच्या माध्यमातून कोणकोणते उपक्रम राबवित असता? आरोच्या माध्यमातून सध्या आपण जे करतो आहे ते आपण 3 व्हर्टिकल्सवर म्हणजे 3 क्षेत्रामध्ये आपण काम करतो आहे. एक आहे अर्थातच महिला सक्षमीकरण, ज्याची आपण तेव्हा सुरुवात केलेली आहे 2004 साली. दुसरं त्याला जोडून आपण जे घेतलं आहे ते पर्यावरण शिक्षण आणि संवर्धन. अच्छा. तर पर्यावरण शिक्षण आणि संवर्धनातही आपलं चांगलं काम चालू आहे. आणि तिसरं आपण घेतलेलं आहे हे प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअर. तर प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअर मध्येही आपण महिलांबरोबर काम करतो आहे. त्याचप्रमाणे नवजात शिशु आणि माता यांच्यासाठी आपण बाळंतविडा प्रकल्प हा चालू केला आहे आणि ते आदिवासी भागामध्ये आपण ते काम करतोय. अच्छा. मॅम मला सांगा की आजपर्यंत किती महिला आत्मनिर्भर बनलेल्या आहेत? आत्मनिर्भर किती महिला बनल्या हा खूपच छान प्रश्न विचारला. आतापर्यंत आपण ट्रेनिंग जे दिलेलं आहे म्हणजे ऍक्च्युली ट्रेनिंग खूप झाली आणि त्याच्यातनं खूपच जणींनी काही ना काही उद्योग चालू केले. पण आमच्याकडे जे डॉक्युमेंटेड आहे ते आहे साधारण 23,500 महिलांपर्यंत आपण ट्रेनिंग दिलेली आहे. आणि आम्ही जे फीडबॅक घेतो तर त्याच्यामध्ये असं आढळून आलेलं आहे की जवळजवळ 65% महिला याच्यातनं त्यांनी उद्योग चालू केलेले आहेत आणि आज त्या स्वतःच्या कष्टाची कमाई आपण जी म्हणतो ती कमावत आहेत. आता त्याच्यामध्ये कमी जास्त आहेच नक्की की काही जणींचे हे समूह उद्योग आहेत, काही जणी स्वतः करतायत, काही दोघी तिघी मिळून करतायत, असं वेगवेगळ्या पद्धतीचं ते सगळं चालू झालेलं आहे. पण तरी एक खूपच समाधान आहे की आपण जे काम केलं त्याच्यातनं इतक्या महिला आज आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झालेल्या आहेत. अच्छा. मॅम मला सांगा की आरोच्या माध्यमातून रंगरेषा सुद्धा एक आहे, तर रंगरेषा म्हणजे नेमकं काय आणि त्याची कल्पना कशी काय सुचली तुम्हाला? रंगरेषाची कल्पना कशी सुचली? आता मी आता सांगितलं तसं की आम्ही खूप संस्थांबरोबर त्याचप्रमाणे शासकीय इन्स्टिट्यूशन्स बरोबर काम करत होतो आणि मुळात आमचं बॅकग्राऊंड हे मार्केट रिसर्चचं असल्यामुळे एकदा आपला तो प्रकल्प झाला त्याच्यातनं आपण जरी बाहेर पडलो तरी आम्ही ते दर 2-3 वर्षांनी जाऊन त्याचा फीडबॅक घ्यायचो की काय झालंय, आपण इतकं त्याच्यासाठी सगळं करून दिलं तर त्या महिला आता आज काय करता आहेत किंवा तो प्रकल्प चालू आहे का नाही आहे. तर तेव्हा असं आढळून आलं एका पॉइंटला की बऱ्याचशा ज्या प्रकल्पांवर आम्ही काम केलेलं आहे त्यापैकी तेव्हा जितक्या उत्साहाने ते चालू झाले त्याच्यापेक्षा तो उत्साह कमी होत गेला. तर याची बरीचशी कारणं होती. याच्यामध्ये एनजीओज बरोबर आपण जेव्हा काम करतो तेव्हा एनजीओजना फंडिंग नसेल तर त्याच्यातला त्या प्रकल्पातला उत्साह कमी होतो. तिथली जी माणसं त्याच्यावर काम करत असतात त्यांना जर कुठनं फंडिंग असलेला पैसा जर मिळत नसेल तर ते दुसऱ्या प्रकल्पावर काम करायला लागतात. शासनाच्या बाबतीतही असं होतं की तिथले ऑफिसर जे आहेत ते बदलून गेल्यानंतर त्यांचा जो फोकस असतो तो कदाचित दुसऱ्या प्रकल्पांवर जातो, ह्याच्याकडे दुर्लक्ष होतं. त्याच्यामुळे आपण जे म्हणतो की हँड होल्डिंग, की त्या महिलांना काय पाहिजे असतं, सतत काहीतरी गायडन्स पाहिजे, थोडासा त्यांना मोटिवेशन द्यायला लागतं. त्यांचे काही छोटे मोठे प्रॉब्लेम्स असतात त्याच्याकडे लक्ष द्यायला लागतं. तर ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कुठलाच प्रकल्प तो सस्टेनेबल लेवलला राहू शकत नाही. कारण मुळात काही ही बिझनेस करायचा म्हणून हे चालू केलेलं नाही, ही त्यांची गरज आहे
आणि म्हणून ती चालू केलेलं आहे. पण त्यांना बाकीच्या गोष्टीचं नक्की ज्ञान असेलच असं नाही. आपण जितकं ज्ञान देऊ तेवढ्या ह्याच्यावर त्या चालू करतात आणि पुढे ते ज्ञान किंवा हँड होल्डिंग किंवा कोणीतरी काहीतरी मार्गदर्शक ही भूमिका जेव्हा कमी होत जाते तेव्हा त्यांचा उत्साह एनर्जी जशा थोड्याशा दबल्या जातात. तर त्याच्यामुळे आम्ही तर तेव्हा जेव्हा फीडबॅक घ्यायचो तेव्हा असं सांगितलं जायचं की मॅडम तुम्ही तर येऊन सगळं मार्गदर्शन करता, कन्सल्टन्सी करता, पण ग्रासरूट लेवलला आम्हाला काय प्रॉब्लेम्स येतात, काय आहे ते तुम्हाला कुठे माहिती आहे. तर तेव्हा जेव्हा असा फीडबॅक आला तेव्हा म्हटलं चला आपणही करून पाहूया की काय आपण डायरेक्टली महिलांबरोबर रेग्युलरली काम आपल्याला करता येतंय का. तर ह्या दृष्टीने मग आम्ही हे इथे फॅब्रिक बेस्ड प्रकल्प हा चालू केला. म्हणजे सुरुवातीला कापडावर आधारित उद्योग. आता कापडावर आधारित उद्योगाचे 2 फायदे असे आहेत की एक तर हे आमचं सगळं पर्यावरणाशी निगडीत होतं, कारण मागे मानसिकता अशीच होती की कुठेतरी आपल्याला ते पर्यावरणाशी जोडूनच घ्यायला पाहिजे. कारण आपण जेव्हा म्हणतो सस्टेनेबल, तर सस्टेनेबल जे आहे हे पर्यावरणच तुम्ही जर संरक्षित केलं तरच कुठली गोष्ट सस्टेनेबल होऊ शकते, नाहीतर नाहीच होणार. तर त्याच्यामुळे पर्यावरणावर आधारितच उपक्रम आपल्याला चालवायचे हे अगदीच क्लिअर होतं. तर त्याच्यामुळे जेव्हा हे फॅब्रिकचं काम चालू केलं तेव्हा त्यांना स्टिचिंग, त्याचबरोबर त्याच्यावर व्हॅल्यू ॲडेड म्हणजे त्याची किंमत वाढेल अशा दृष्टीने आरी जरदोसी, स्क्रीन प्रिंटिंग, भरतकाम अशा दृष्टीने त्यांना सगळं हे शिकवलं. आणि असं वाटलं की त्या ऑर्डर्स घेतील आणि मार्केटशी आपण त्यांचं लिंकेज करून देऊ. पण तसं ते काही झालं नाही, कारण इथलं जे मार्केट आहे ते मार्केट आहे एक सेटल मार्केट आहे नागपूरचं मार्केट, की ज्याच्यामध्ये जे कारीगर आहेत ते साधारण वेस्ट बेंगॉल, त्याचप्रमाणे बिहार, उत्तर प्रदेश या भागातले येणारे कारीगर आहेत. तर त्यांची जी स्किल लेवल आहे, त्यांचं जे कौशल्य आहे ते वर्षानुवर्ष आलेलं ते हुनर आहे, तितकं कौशल्य आहे. तितकं ह्या नवीन शिकलेल्या महिलांचा तितका स्पीड येत नाही, तितकं कौशल्य नसतं त्यांच्याकडे, ते डिझायनिंग नसतं. तर त्याच्यामुळे मग हे रंगरेषाची सुरुवात अशा ह्याने केली की ह्या महिलांना एक आयडेंटिटी मिळेल त्या ब्रँडतर्फे. आणि मार्केटमध्ये सुद्धा हे जेव्हा उत्पादन येईल तेव्हा त्यांनाही कळेल की एक हे महिला सक्षमीकरणाच्या प्रकल्पातनं आलेली ही उत्पादनं आहेत आणि वेगळी आहेत, खास आहेत, सुंदर आहेत आणि शिवाय पर्यावरणावर आधारित आहेत. नो कार्बन फूटप्रिंट्स, हँडमेड अँड ब्युटिफुल. अच्छा मॅम, रंगरेषेची संकल्पना फार सुंदर होती. आपण बोलताना मगाशी सांगितलं होतं की पर्यावरण संरक्षण, संवर्धन याबद्दल सुद्धा शाळकरी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं जातं, त्यांना सांगितलं जातं. तर त्याची सुरुवात कशी झाली आणि ते कशा पद्धतीनं काम करीत असतं? पर्यावरणाची सुरुवात अशी झाली की पर्यावरण शिक्षण ह्याचीच आम्ही सुरुवात केली. इथे बऱ्याचशा शाळांमध्ये आम्ही हिरवाई ग्रीन फिंगर अवॉर्ड अशी एक आपण कॉम्पिटिशन घेत होतो. आणि त्याच्यामध्ये दरवर्षी जवळजवळ 3000 स्टुडंट्स पार्टिसिपेट करायचे. आणि तो एक आमचा असा पर्यावरणाची मानसिकता असलेला एक असा मित्रमैत्रिणींचा ग्रुप होता की ज्याच्यातर्फे आम्ही ते सगळं करत होतो. आणि त्याच्यातनंही असं खूप छान, ऍक्च्युली 10 वर्ष आम्ही ते जवळजवळ हे करत होतो. म्हणजे 2007 साली सुरुवात केली आणि 2017 पर्यंत आम्ही ते काम केलं. आणि त्याच्यातनंही खूप छान ग्रीन अँबॅसेडर्स मुलांमधनं तयार झाले. त्यांनी पुढे जाऊन स्वतःचे इको क्लब चालू केले आणि पर्यावरणाची आस्था बाळगणारे ते सिटीजन्स अगदी छान तयार झाले. त्याच्यानंतर HCL फाउंडेशनने आरोहकडे याबद्दल विचारणा केली आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला जे काम करायचं आहे ते इलिट स्कूल बरोबर नाही करायचं, आपल्याला हे नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या शाळांबरोबर आपल्याला काम करायचं आहे आणि ते वेगळ्या पद्धतीने आपल्याला काय करता येईल. तर आम्ही पण विचार केला की हे कॉम्पिटिशन वगैरे तर हे ठीक आहे, पण
खरंच आपल्याला जमिनीवर काय करता येईल की जी मुलं तिथल्या तिथे काम करू शकतील. तर ह्या आता ज्या नागपूर म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या ज्या शाळा आपण घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण परसबाग प्रकल्प प्रामुख्याने आपण तयार करतोय. आणि सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला कसा तुम्हाला त्याची लागवड करायची, त्याची जोपासना कशी करायची, त्याचबरोबर सेंद्रिय पद्धतीने आपल्याला कुठली फर्टिलायझर्स वापरता येतात, कुठले पेस्टिसाइड्स वापरता येतात आणि ही जीवनशैली कशी उपयुक्त आहे आणि विषयुक्त अन्न आणि विषमुक्त अन्न याच्यातला फरक काय आहे ते हे सगळं आपण त्यांना आता शिकवतोय. आणि त्याच्यामध्ये शंकरनगरची आपण डेफ अँड म्यूट शाळा सुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट केलेली आहे आणि खूप छान मुलं ते काम करत आहेत. आणि आता घरोघरी मुलं या पद्धतीने भाज्या लावतायत. आणि दुसरं म्हणजे काही मुलांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग सुद्धा त्यांनी केलेलं आहे घरी. म्हणजे इतकं ते एंटरप्राइझिंग असतात. शिवाय ते वेस्ट सेग्रिगेशन आणि कॉम्पोस्टिंग त्यांना शिकवल्यामुळे तेही प्रकल्प त्यांनी घरी चालू केलेले आहेत. म्हणजे शाळांमध्ये तर आहेतच पण तिथे शिकतात आणि घरी पण करतात. मॅम, महिला सक्षमीकरणासाठी आरोच्या माध्यमातून कोणकोणत्या ब्रँडची सुरुवात करण्यात आली ते सुद्धा आमच्या प्रेक्षकांना सांगा. महिला सक्षमीकरणासाठी 2-3 ब्रँड्सवर आपण काम केलेलं आहे. पण आता एक्झिस्टिंग जे ब्रँड्स आहेत ते मी आता म्हटलं तसं आरण्यक हा एक ब्रँड आहे ज्याच्यामध्ये आदिवासी भागातील महिलांचा समावेश आहे. दुसरा आहे वर्धिनी हा ब्रँड आहे. हा वर्धा जिल्ह्यातील गरीब आणि शेतकरी भागातील महिलांसाठी आपण करत होतो. तो चालू आहे आणि छान त्यांचं चालू आहे. तो फूड बेस्ड ब्रँड आहे. म्हणजे पारंपरिक पदार्थ हे त्या बनवतात आणि त्या वर्धिनी ह्या ब्रँड खाली ते मार्केटमध्ये आलेले आहेत. आणि अर्थातच रंगरेषामध्ये आज जवळजवळ 210 महिला काम करतायत आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण बनवतो. म्हणजे क्लॉथ बेस्ड स्टेशनरी बनवतो, बॅग्स अँड पर्सेस बनवतो, इको बॅग्स बनवतो, पॅकेजिंग बॅग्स बनवतो, होम डेकोर बनवतो. त्याचप्रमाणे न्यूबॉर्न बेबी वेअर, मॅटर्निटी वेअरची आमची एक वेगळी विंग आहे. आणि ह्याच बरोबर स्कूल युनिफॉर्म्स, त्याचप्रमाणे कॉलेज युनिफॉर्म्स हे सुद्धा महिला आज बनवत आहेत. मॅम, आरो ही संस्था खूप चांगल्यापणे महिला सक्षमीकरणासाठी काम करते आहे. मला सांगा की घराबाहेर पडून काम करू इच्छिणाऱ्या महिलांना आपण काय सांगाल? घराबाहेर काम करू इच्छिणाऱ्या महिलांना मी अगदी सांगेन की कुठलंही काम कमी मानू नका. काम करणं, कुठलंही काम करणं कमीपणाचं नाहीच आहे. काम करणं हे महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट, जे कराल ते मनापासून करा. तिसरी गोष्ट म्हणजे त्याचबरोबर आपलं स्वतःचं कौशल्य सातत्याने वाढवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यामध्ये तुम्हाला आनंदही मिळेल आणि अगदी जरूर त्या कामामध्ये तुमची उन्नती होत जाईल. आणि जसं काम तुमचं चांगलं जसं होईल तर त्याच्याबरोबर कमाई पण वाढेलच. मॅम, खूप सुंदर असा संदेश आपण आमच्या प्रेक्षकांना दिलात. आपण शंखनाद प्रस्तुत विशेष मुलाखत मध्ये आलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. थँक्यू सो मच प्रियांका. आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूयात पुढील सत्रात. तोवर नमस्कार. सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार. नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा. इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला. पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446625542 738775157.